मॉर्निंग एव्हरीवन. दुसरा दिवस आहे आपला अष्टविनायक दर्शनच्या ह्याच्यात. आता 7 वाजत आलेत आणि सगळे आवरून रेडी आहेत. थोड्याच वेळात सगळे निघणार आहोत. आपलं राहिलेले 3 गणपती करायचे आहेत आणि परत पहिल्या गणपतीला जायचं आहे मोरगावला. अष्टविनायक पूर्ण होणार मग. शास्त्रशुद्ध पद्धतीने. आता आम्ही जाणार आहोत कुठल्या मंदिराला? लेण्याद्रीचं मम्मी काय का? हा, लेण्याद्रीच्या मंदिराला. हा, लेण्याद्रीचं नाव काय? आता आम्ही लेण्याद्रीच्या गिरजात मजला जाणार आहे. आता चेकआउट करून आलोय. हे आपलं स्टार एक्झिक्युटिव्ह चांगलं होतं. चांगली हे होती, आपलं चांगली सर्व्हिस होती. अँड चांगला व्ह्यू पण आहे इकडं सनराईजचा. एकदम भारी फ्रेम मध्ये एकदम मस्त दिसते. तर आता इथून निघणार थोड्याच वेळात. कमेंट मध्ये सांगा की ही हेअरस्टाईल कशी. एकदम छापरी. गणपती बाप्पा मोरया. हत्ती खरोखरच वाटतं की नाही? हा मम्मी, हत्ती खरोखरच वाटतं की नाही? सोडे खालत असेल त्यामुळे वाटते खराब आहे. ह्याच्यात आणि ह्याच्यात काय फरक आहे? पॉइझन तयार व्हायची प्रोसेस चालू झाल्या प्रत्येकची. अजून थोड्या 1 तासानंतर परत दाखवतो याचा पॉइझन तसं गाडीत घुमतोय. पॉइझन सोडलास आता गाडीत. तुला गाडीच्या बाहेरच काढणार आहे. त्या हत्तीवरच बसून घरा सोडतो तुला. सोबत पॉइझन करत बस. कॉमेडी. सोडला काय पॉइझन? सरांचा नाही सोडायला. हा विराज, पॉइझन सोडलं खालती. घांडरच आहे कुठले? खा अजून वडापाव खा सुक्का. हॅलो. तर फायनली आता पोहोचलोय लेण्याद्रीच्या गिरजात्मक दर्शनासाठी, बाप्पाच्या दर्शनासाठी. हे थोडं खूप जास्त इंटरेस्टिंग ॲडव्हेंचरस असणार आहे. ऑमलेट नाही त्याल का ऑमलेट? कारण की एवढं चढायचं आहे आपल्याला पूर्ण खालून. मजा आएगा. एवढंच पाणी घेऊन चालले आणि वरपर्यंत आपल्याला चढायचं आहे. याची एनर्जी लेवल जास्त आहे. थोड्या वेळाने आपल्याला दिसणार आहे एका कट्ट्यावर बसल्याला. सोपं वाटतंय बाई. कुठल्या अँगलला तुला एवढी एनर्जी आहे ती? माझ्या अँगल. हा, वडापाव खाल्लायस ना? हा विराज, मी नाही सोडायला. पॉइझन सोडत वर जाणार आहे ते. मी हाऊ इज द जोश? माझं तर फुल लेवल आहे. जोश संपल्याला दिसायला इकडे तुझा. काय बोललास? संपलं सगळी गार पडली तिथं एवढंच चढून. काय म्हटलेलं? याची एनर्जी लेवल जास्त आहे. थोड्या वेळाने आपल्याला दिसणार आहे एका कट्ट्यावर बसल्याला. सोपं वाटतंय बाई. सावकाश जाणार आहे मी तर. सावकाश. काय झालं? हा, अरे सोपं वाटतंय बाई. इकडनं आता तर एंट्री केली की रे. आता तिकीट घेतलंय होय रे. डर के आगे जीत आहे म्हणत चालवला आहे. तुझं काय? कसं वाटलंय? 5 गणपती झाले खरोखर. 6व्या गणपतीसाठी पाय बंद पडले काय? बसला पण लगेच. जी होत नाही तर बोलायचं कशाला? चल विराज, आपल्याला माकडं काय करणार नाहीत. आपल्यावर तू आहेस, दोस्त आहेस त्यांचा. 6वा ब्रेक.
सगळ्यांचा अजून एक होता म्हणाय होय ना. हा अजून एक होतोय. अजून एक होणार का अजून 3 ब्रेक होणार. ते नाही होत. बघ की. आता आपल्या लेण्याद्री गिरिजात्मकचं दर्शन करून झाले. डबलच्या आज किती छान दिले तिथलं. तुम्ही बघितलं असाल चढायला किती एवढं 350-300 पायऱ्या असतील. आता झालंय चढून. आता इथलं दर्शन झालंय. आता आपण चाललोय कुणीकडे मम्मी? ओझरला चाललोय, जे इथनं फक्त 15 किलोमीटर लांब आहे. ओझरचं विघ्नेश्वर. आता पोहोचलोय आपण इकडे ओझरचं विघ्न. आता इथे हे ओझरचा विघ्न हरता. ओ ये मंदिर जवळ आल्यानंतर छान वाटतंय. मात्र कंटाळा निघून जातो. हा 7वा गणपती. 7वा. यस. त्यानंतर एक लास्ट परत मग फर्स्टला जायचं. क्लासिकच आहे इकडे एकदम सगळं. म्हणजे आर्किटेक्चर वगैरे एकदम जरा भारी आहे. एकदम नियोजन वगैरे. गर्दी पण नाही आहे काय. फटाफट दर्शन होईल वाटत. दर्शन झालं. दर्शन खूप भारी झालं. आरतीही भेटली. थोडं वेळ बसलो होतो. आरतीही भेटली. आता आपल्या प्रसाद वगैरे घेत आहेत. आता इथून जाणार आहे आपण रांजणगावचा महागणपती, जो की शेवटचा गणपती आहे. 3 दिवस झालं अष्टविनायक दर्शन करतोय. खूप भारी दर्शन चाललंय. गर्दी नाही काय नाही. एकदम आरामात दर्शन भेटतंय. आरतीही भेटली बऱ्याच ठिकाणी. हा पप्पा. मस्त झालं ना दर्शन. आरतीही भेटली नशीब. आता इथनं चाललोय रांजणगाव महागणपती. फायनली वी आर हिअर एट रांजणगाव महागणपती. आपल्या अष्टविनायक मधला शेवटचा आपल्या अष्टविनायक दर्शन मधला शेवटचा गणपती. अँड हिअर इट रांजणगाव महागणपती. फायनली आपलं महागणपतीचंही दर्शन 5 ते 10 मिनिटात झालंय. एवढे भारी मूर्ती. म्हणजे सर्व अष्टविनायक मधील सर्व मूर्ती अशा भगव्या रंगाच्याच आहेत. सेमच आहे. पण हे आपले अष्टविनायक दर्शन खूप जास्त छान झालं. या मंदिरात गर्दी नव्हती. सगळे मंदिर खूप जास्त स्वच्छ आणि खूप जास्त चांगली संस्था आहेत सर्व अष्टविनायक मंदिराचे. तर आता इथून आपल्याला जायचं आहे मोरगावला. कारण की पहिला गणपती आपलं मोरगाव आहे. तर ते झाल्यानंतरच आपलं अष्टविनायक दर्शन पूर्ण होतं. तर आता इथून मोरगावसाठी निघू. आणि परत एकदा 1-1.5 तासाचा ट्रॅव्हल करून आलोय अष्टविनायक मधला पहिला गणपती. यात्रा संपवण्यासाठी अष्टविनायकची. बहुत मजा आ रही है. आलोय मोरगावचा मोरेश्वर. दर्शन इथे झालं की आमची अष्टविनायक यात्रा संपूर्ण होईल. अशा पद्धतीने एकदम उत्तम पद्धतीने आपलं अष्टविनायक दर्शन यात्रा ही कंप्लीट झाली. अष्टविनायक यात्रा एकदम सुखद झालेली आहे. छान प्रवास भरपूर झाला.
1200 किलोमीटर रनिंग झालं गाडीचं. कारण जशा सिक्वेन्स प्रमाणे यात्रा केली पाहिजे त्या सिक्वेन्स प्रमाणे आम्ही यात्रा केलेली आहे. त्या मनाला फार समाधान वाटतंय. परवा दिवशीच आम्ही मोरेश्वर गणपतीचं दर्शन घेतलं होतं आणि आज सांगता यात्रा आमची पुन्हा इथून मोरेश्वरच्या गणपतीजवळ. गणपती बाप्पाने आमच्याकडून व्यवस्थित निर्विघ्नपणे ही यात्रा पूर्ण करून घेतली. गणपती बाप्पा मोरया. मोरया मोरया. मोरया. हाच होता अष्टविनायक दर्शनचा पूर्ण व्हिडिओ. नाही उलटा नाही जमा हुआ. जर तुम्हाला हा व्हिडिओ किंवा ही सिरीज आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजला लाईक करा, कारण की हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह असू शकतो. आम्ही पहिल्यांदा असं अष्टविनायक आपलं शास्त्रक्रमानुसार केलं आणि आमचं खूप छान दर्शन झालं. 3 दिवसांमध्ये आम्ही अष्टविनायक केलं. परत आज पहिल्या गणपतीला येऊन पण हे संपूर्ण केलं. हाच होता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असंच वाट पहा नेक्स्ट व्हिडिओसाठी.